हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका आमच्या लाडक्या नाईकबाई या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 28 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये कसंबसं नाईकबाई घरात शिरल्या. लाडबाईंमुळे नाईकबाईंना घरात एंट्री मिळाली, पण नाईकबाईंनी लाडबाईंचाच अपमान केला. त्यामुळे लाडबाई खूप चिडली आहे आणि आता लाडबाईंनी नाईकबाईंना धडा शिकवायचं ठरवलं आहे. दुसरीकडे सकाळी गॅस संपल्यामुळे स्वयंपाक नाही केला आणि नाईकबाई डबा न घेता शाळेत गेल्या आणि मधल्या सुट्टीत त्या जेवण करत नव्हत्या. तेव्हा त्यांच्या वर्गातील मुलांनी सगळ्यांनी आपापले डबे नाईकबाईंना दिले आणि त्यांना स्वतःच्या हाताने भरवलं. त्यामुळे नाईकबाई खूप खुश झाल्या. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच रात्र झालेली असते आणि बंड्याने अजूनही नाईकबाईंना घराच्या बाहेरच ठेवलेलं असतं. नाईकबाई घराच्या बाहेर खूप टेन्शनमध्ये असतात. पण मी घराबाहेर आहे यापेक्षा आता जेवणाची वेळ झाली आहे, सगळ्यांना भुका लागल्या असतील, नानी काय बनवतील आणि कसं बनवतील याच विचाराने नाईकबाईंना खूप टेन्शन आलेलं असतं. आणि इकडे घरात नानी चक्क गरमागरम पापड तळत असते. त्याचबरोबर तिने खिचडीचा कुकरसुद्धा लावलेला असतो. तेथे हा समीर येतो. समीरला दिसतं की नानीने कुकर लावलाय. समीर मनातल्या मनात विचार करतो, ही म्हातारी आता तो पिवळा गोळा खायला घालेल. तो पिवळा गोळा खाण्यापेक्षा काहीतरी वेगळी तयारी केलेली बरी. तेवढ्या समीरला एक आयडिया सुचते की मी त्या जयंतीच्या पॉकेट मनीच्या पैशामध्ये तिला मस्त गरमागरम पिझ्झा मागवायला सांगतो आणि पिझ्झाच खातो. असा विचार करून तो चुटकी वाजवतो. तेवढ्यात नानी मागे वळून पाहते आणि विचारते, काय झालं? समीर सांगतो, काय नाही, मी आलो, मी जयंतीला घेऊन येतो. असं म्हणून समीर तेथून निघून जातो. नानीला भलताच त्रास होत असतो. गॅसजवळ उभं राहून हे पापड तळून नानीची अवस्था चांगलीच बिकट झालेली असते. नानीची खिचडी तयार होते, पापड तळून होतात आणि नानी सगळं डायनिंग टेबलवर ठेवते आणि घरातील सगळ्यांना हाका मारते. बंड्या, कमिनी, समीर, जयंती सगळे जेवायला या. आणि मग सगळे जेवायला येऊन बसतात. बंड्याकडे ऑप्शन नसतो म्हणून बंड्या खुर्चीवर बसतो. परंतु नानीची ही पिवळी खिचडी पाहून जयंती, समीर आणि कमिनीला काही जेवण्याची इच्छा होत नाही आणि नानी म्हणते, अरे बसा ना जेवायला. तर समीर सांगतो, नानी कसं आहे, मला आणि माझ्या जयंतीला आहे ना आज भूकच नाहीये, तर आम्ही व्लॉग बनवणार आहे, आम्ही जातो बरं का, तुम्ही जेवा. असं म्हणून हे दोघे काढता पाय घेतात. नानी म्हणते, ठीक आहे कमिनी, तू बस जेवायला. तर कमिनी सांगते, सॉरी नानी, ते मार्तंडने ना क्यूसाठी हक्का नूडल्स पाठवले. आता ती काय जास्त खाणार नाही, मग मला खावे लागतील, तर मी सुद्धा नाही खात. असं म्हणून कमिनी सुद्धा पळून जाते. त्यामुळे नानीला खूप राग येतो. बंड्या म्हणतो, अगं नानी, तू कशाला टेन्शन घेतेस? त्यांनी नाही खाल्लं तर नाही खाल्लं, मी खातो तुझ्या हातची खिचडी, मला वाढ. हे ऐकून नानीला खूप आनंद होतो. माझा लाडका पोरगा म्हणून नानी त्याची नजर काढते आणि त्याला गरमागरम भात वाढते, पापड वाढते आणि त्यावर तुपाची धारसुद्धा टाकते. नाईकबाई या बिचाऱ्या अजूनही बाहेरच असतात. तेवढ्यात मार्तंडने हक्का नूडल्स पाठवलेले असतात. तो पार्सलवाला येतो आणि विचारतो, कमिनी मॅडम? नाईकबाई त्याला दरवाजा वाजवायला सांगते. मग हा माणूस दरवाजा वाजवतो. कमिनी येते. हा माणूस सांगतो, साहेबांनी हक्का नूडल्स पाठवले. कमिनी खुश होऊन हक्का नूडल्सचं पार्सल घेते, थँक्यू म्हणते. हा माणूस निघून जातो. मग ही कमिनी नाईकबाईंकडे रागारागाने पाहते. नाईकबाईंच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं, पण या कमिनीला स्वतःच्या आईची काहीच कीव येत नाही आणि ती नाईकबाईंच्या तोंडावर दरवाजा बंद करून घेते. त्यामुळे नाईकबाईंना वाईट वाटतं आणि थोड्याच वेळात समीर आणि जयंतीने मागवलेला पिझ्झासुद्धा येतो. समीरसुद्धा दरवाजा उघडतो, पिझ्झ्याची डिलिव्हरी घेतो आणि नाईकबाईंशी न बोलता दरवाजा नाईकबाईंच्या तोंडावर बंद करून घेतो. नाईकबाईंना खूप वाईट वाटतं, पण नाईकबाईंना यासाठी वाईट वाटत नाही की माझी मुलं माझ्याशी बोलली नाही, मी घराबाहेर आहे, त्यांनी मला घरात घेतलं नाही. तर नाईकबाईंना यासाठी वाईट वाटतं की मी आज बाहेर आले, मी जेवण नाही बनवलं, त्यामुळे माझ्या मुलांची आबाळ होतीये, त्यांना बाहेरचं खावं लागतंय, यासाठी मीच दोषी आहे, माझीच चूक आहे, असा विचार करून नाईकबाई रडत असतात. अशा नाईकबाईंचं आयुष्यात काहीच होणार नाही, त्यांचा छळ कधीच कमी होणार नाही, एवढं मात्र नक्की. नाईकबाई स्वतःच रडत बसतात आणि इकडे नानी ही मनाला हाक मारते, मृण्मयी मृण्मयी, परंतु मृण्मयी काही येत नाही. आणि नानी विचारते, काय रे बंड्या, ही मृण्मयी का जेवायला आली नाही आज? बंड्या सांगतो,
तिच्या आईसारखी मी तिला सुद्धा शिक्षा दिली आहे. नानी विचारते, तू तिला पण घराबाहेर काढलं का? बंड्या सांगतो, नाही नाही, तिला मी तिच्या खोलीतच कोंडून ठेवलंय. अगं ती चोंबडी त्या शारदाला भेटायला गेली होती. आईचा भारी पुळका आहे तिला, म्हणून कोंडून ठेवलंय. नानी म्हणते, चांगलं केलंस बंड्या, आपण त्या मनाला आहे ना वेळेवरच लगाम घालायला पाहिजे, नाहीतर डोक्यावर मिरे वाटेल ती आपल्या. बंड्या म्हणतो, खरंय तुझं, म्हणून तिला रूममध्ये कोंडलंय. पण नानी म्हणते, अरे ती मनाची खूप चांगली आहे, आपण तिला जेवायला देऊया का? तिला उपाशी ठेवू नको. बंड्या म्हणतो, काही गरज नाहीये, राहू दे तिला उपाशी. नानी चिडून म्हणते, अरे मग या जेवढ्या खिचडीचं काय करायचं? तू एकटा खिचडी खातोय, एवढी खिचडी उरली ना? तर बंड्या एकदम नालायकपणे म्हणतो, दे फेकून. नानी चिडून म्हणते, दे फेकून काय? अन्न येते, लाज नाही वाटत का असं बोलायला? अरे या बाकीच्यांना भुका नव्हत्या, मग त्यांनी सांगायचं ना की आम्हाला नाही जेवायचं आहे. नाहीतर बाकीचे भूक भूक करत असतात, झालं का जेवण, कधी होणार आहे, किती भूक लागली आहे. आणि आज मी इतक्या मेहनतीने जेवण बनवलंय, अरे त्या गॅस समोर उभं राहून माझे तंगडे तुटले, कंबर दुखतीये माझी, एवढे कष्ट घेतले मी आणि कुणी जेवायला तयार नाहीये. बंड्या त्याचं जेवत असतो. नानीला आज कळतं की स्वयंपाक बनवायला किती त्रास होतो. साधी खिचडी बनवली तर नानीला एवढा त्रास होतोय. त्या बिचाऱ्या नाईकबाईंकडून पंचपक्वान्न बनवून घेते, तेव्हा नाईकबाईंना किती त्रास होत असेल याची काही नानीला अक्कल आलेली नाहीये आणि कधी येणारी नाही, एवढं मात्र नक्की. इकडे नाईकबाई अजूनही घराबाहेरच एरझऱ्या मारत असतात आणि विचार करतात की मुलांनी काय खाल्लं असेल की नाही. नाईकबाईंना स्वतःची काळजी नसते, मला घराबाहेर काढलंय, माझी काही चूक नसताना याचं काही दुःख नसतं. घरातील सगळ्या लोकांचं दुःख असतं, पण घरातील कोणालाच नाईकबाईंची काळजी नसते, एवढं मात्र नक्की. इकडे जयंती आणि समीर हे दोघे मस्त पिझ्झा खाऊ लागतात. दोघांना पिझ्झा खूप आवडतो आणि हे स्वर्गसुख आहे असं त्यांना वाटतं. दोघे एकदम आनंदात पिझ्झा खात असतात. आणि इकडे कमिनी आणि क्यू हे दोघे हक्का नूडल्स खात असतात. कमिनीच एकानंतर एक हक्का नूडल नुसते खात असते. क्यूला विचारते कसं आहे, क्यू सांगते तिखट आहे. कमिनी तिला पाणी प्यायला देते. क्यू दुसरा घास खाते, मग पुन्हा एकदा पाणी मागते. तिसरा घास खाते, पुन्हा पाणी मागते. तिला पाणी पाजून कमिनीला राग येतो. कमिनी म्हणते, एक काम कर, तुला खूप तिखट लागतंय ना, हे चॉकलेट घे, एक घास नूडलचा एक घास चॉकलेटचा, म्हणजे तुला तिखट लागणार नाही. आणि क्यू असंच करते, नूडल्स खाते चॉकलेट खाते, नूडल्स खाते चॉकलेट खाते आणि कमिनीसुद्धा हक्का नूडल्स मस्त एन्जॉय करत असते. इकडे नाईकबाईंना मात्र टेन्शन आलेलं असतं. नाईकबाई विचार करतात, कमिनीने क्यूला सुद्धा बाहेरचंच खाऊ घातलं, पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत, क्यूचं पोट वगैरे बिघडेल, तिने घरचंच खायला हवं. परंतु कमिनीला आपल्या मुलीची काळजी नसते, एवढी नाईकबाईंना तिच्या मुलीची काळजी असते. नाईकबाई दरवाजा वाजवतात. बंड्या रागारागाने दरवाजा उघडतो आणि विचारतो, काय? नाईकबाईंना खूप काळजी नानीची. आणि नाईकबाई म्हणते, नानींनी जेवण केलं असेल तर त्यांची जेवणानंतरची बीपीची गोळी द्यायची आहे त्यांना. बंड्या उद्धटपणे म्हणतो, आम्ही आमचं पाहून घेऊ, तू नको टेन्शन घेऊ बरं, आणि हे तुझे नाटकं बंद कर, चल होय बाजूला, असं म्हणून बंड्या दरवाजा बंद करून घेतो. नाईकबाई तशाच बाहेर उभ्या असतात. नाईकबाईंना खूप काळजी वाटत असते आपल्या नवऱ्याची, आपल्या सासूची, आपल्या मुलांची, फक्त त्यांना बिलकुल वाटत नाही. आणि त्याच वेळेस तेथे चक्क कल्याणी आणि लाडबाई येतात. या दोघींना पाहून नाईकबाईंना मोठा धक्काच बसतो आणि लाडबाई ही नाईकबाईंजवळ येऊन म्हणते, आज हेमंतरावांनी जे काही केलंय ना ते मला बिलकुल आवडलेलं नाहीये. नाईकबाई विचारते, त्यांनी काय केलंय? तर लाडबाई म्हणते, तुम्हाला त्यांनी घराबाहेर काढलं ना? तर नाईकबाई सांगते, नाही हो, घराबाहेर नाही काढलं, मी आत्ता घराबाहेर आली आहे, सगळं काम वगैरे झालं, जेवण वगैरे झालं, मग वाऱ्यामध्ये मस्त पुस्तकं चाळावी म्हणून बाहेर आली आहे. तर कल्याणी सांगते, नाही लाडबाई, मी खरं बोलतीये. लाड मॅडम म्हणते, अगं कल्याणी, माझा तुझ्यावर विश्वास आहे. नाईकबाई, स्वतःच्या नवऱ्याला वाचवण्यासाठी खोटं बोलू नका हो. गावात लोक तुम्हाला काय समजतात आणि तुम्ही असं खोटं बोलतात, हे चुकीचं आहे. नाईकबाईंची बोलतीच बंद होते. नाईकबाई म्हणतात, अहो तसं नाहीये. लाड मॅडम म्हणते, गप्प बसा तुम्ही, दरवाजा वाजवा. नाईकबाईंचा नाईलाज होतो. नाईकबाई पुन्हा दरवाजा वाजवतात. बंड्या रागारागाने दरवाजा उघडतो आणि म्हणतो, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का, मी तुला आतमध्ये घेणार नाही. आणि तेवढ्यात लाडबाई आणि कल्याणी पुढे येतात. त्यांना पाहून बंड्याला मोठा धक्काच बसतो. बंड्या म्हणतो, मी तिला तेच सांगत होतो की ये घरामध्ये, पण ती येतच नव्हती. आणि लाडबाई म्हणतात, नाईकबाई घाबरण्याची गरज नाहीये,
चला घरात. बंड्या म्हणतो, कसं झालं लाड मॅडम? आमच्या दोघांचं भांडण झालं. ती रागावून बाहेर गेली. मी तिला बोलवत होतो पण ती येतच नव्हती. लाड मॅडम म्हणते, कसं आहे ना हेमंतराव, आपण आतमध्ये जाऊन बोलूया. कारण तुम्हाला स्वतःच्या इज्जतीची काळजी नसली ना तरी आम्हाला आमच्या आणि तुमच्या दोघांच्या इज्जतीची काळजी आहे. नाईकबाई घाबरते आणि बंड्यासुद्धा चांगला शरमतो. बंड्या त्यांना आतमध्ये बोलवतो. नाईकबाईंचा हात पकडून लाडबाई नाईकबाईंना आतमध्ये घेऊन येते. पण बंड्याला खूप राग आलेला असतो की या शारदाने लाडबाईंना सगळं सांगितलंय आणि त्यांना घरी बोलवलंय. मग लाडबाई या बंड्यावर खूप चिडते आणि म्हणते, हेमंतराव, आम्हाला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुम्ही स्वतःच्या बायकोला असं रात्री घराबाहेर काढलं. लाज नाही वाटत का तुम्हाला? नाईकबाई खूप घाबरतात आणि बंड्या म्हणतो, नाही हो लाड मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो, आमच्यात काही म्हणजे थोडंसं भांडण झालं पण मी नाही तिला घराबाहेर काढलं. तीच स्वतः घराबाहेर गेली रागावून. अहो काय सांगू, तिचा आहे ना तिच्या रागावर कंट्रोलच नाही आहे. मी तिला किती वेळेस सांगतो, अगं शारदा रागावर कंट्रोल ठेव, कंट्रोल ठेव, पण ऐकतच नाही. आणि मग ती माझं इतकं डोकं खाते ना की कधी कधी माझा पण संयम सुटतो. पण ते नवरा बायकोमधलं भांडण आहे, तुम्ही नका टेन्शन घेऊ. आणि आता ते तुम्ही आलात ना, मिटलं बरं का, मिटलं. लाडबाई ही रागारागाने बंड्याकडे पाहत असते. बंड्या आपली नाटकं सुरू करतो आणि खाली बसतो, रडण्याचं नाटक करतो. तर नाईकबाई म्हणतात, लाड मॅडम खरं बोलताय, यांनी मला नव्हतं घराबाहेर काढलं, मीच घराबाहेर गेले होते. तुम्ही यांना काही बोलू नका. तेवढ्यात नानी येते आणि विचारते, काय झालं? लाडबाईंना पाहून नानीला आश्चर्य वाटतं आणि नानी विचारते, लाड मॅडम तुम्ही यावेळेस आमच्या घरी? तेवढ्यात कल्याणी नानीजवळ जाते आणि म्हणते, कसं आहे नानी, तुमच्या लाडक्या मुलाने तुमच्या सुनेला घराबाहेर काढलं ना, म्हणून लाड मॅडम इतक्या रात्री यावेळेस घरी आल्या आहेत. कारण आमच्या लाडबाईला कोणत्याही बाईवर अत्याचार झालेला सहन होत नाही. नानी सुद्धा खोटं बोलायला सुरुवात करते. माझ्या बंड्याने? नाही हो, माझा बंड्या असं कधी करू शकत नाही. त्याने स्वतःच्या बायकोला घराबाहेर काढणं शक्यच नाहीये. तर लगेच ही कल्याणी म्हणते, तुम्हाला काय म्हणायचंय? मी खोटं बोलतीये, मी स्वतःच्या डोळ्यांनी सगळं पाहिलंय. नानी म्हणते, तसं नाही. तर लगेच लाडबाई म्हणते, कसं आहे ना नानी, एका बाईनेच दुसऱ्या बाईचं दुःख समजून घ्यायचं असतं. स्वतःचा मुलगा आहे म्हणून तो किती चुकीचा वागला तरी त्याला सपोर्ट करायचा नसतो. नानी म्हणते, अहो तसं काही नाहीये. आता या प्रत्येक नवरा बायकोत काहीतरी कुरबुरी होतात ना. काय ग शारदा, तुला किती वेळेस सांगितलंय, रागावर कंट्रोल ठेवत जा. नवरा थोडंफार बोलला लगेच असं घराबाहेर निघून जाणं खूप चुकीचं असतं. असं नको करू बरे पुढं. लाडबाई हे सगळं ऐकत असते. कल्याणी सुद्धा हो का करत असते आणि लाड मॅडम समोर नानी सगळी कशी शारदाची चूक आहे, नाईकबाईंची चूक आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करते आणि विचारते, आता तुला कळलं ना, यानंतर असं करणार नाही ना? नाईकबाई म्हणतात, हो नानी, कळलंय मला, आता मी असं करणार नाही. आणि नाईकबाई मग लाडबाईला सुद्धा सांगते, लाड मॅडम तुमचा गैरसमज होतोय. आमच्या दोघा नवरा बायकोमध्ये थोडंसं भांडण झालं, मी रागावून बाहेर गेले. यांनी मला काही घराबाहेर काढलेलं नाहीये, तुम्ही काळजी करू नका. पण लाड मॅडमला माहीत असतं नाईकबाई खोटं बोलतीये आणि लाड मॅडम या बंड्याला ठणकावून सांगतात, कसं आहे हेमंतराव, घरची लक्ष्मी रुसली म्हणजे ते घर उद्ध्वस्त झालंच म्हणून समजा. त्यामुळे यानंतर परत असं करू नका. आणि नाईकबाईंना राग येतो लाडबाईचा. नाईकबाई म्हणतात, लाड मॅडम तुम्ही नका काळजी करू, या घरची लक्ष्मी हे घर कधीही उद्ध्वस्त होऊ देणार नाही आणि माझ्या घरच्यांना बाहेरच्यांनी समजवण्याची गरज नाहीये. हे ऐकून लाडबाईंना जबर धक्का बसतो की या बाईची मी मदत करतीये आणि ही मलाच बोलतीये. लाड मॅडम खूप चिडते आणि म्हणते, कल्याणी चला, आणि या दोघी तेथून निघून जातात. नाईकबाईंना समजतं की लाडबाई चिडलीये. बंड्या आणि नानी सुद्धा खूप घाबरतात. लाडबाई आणि कल्याणी बाहेर येतात. लाडबाई खूप चिडलेली असते आणि म्हणते, दीड दमडीची ही मास्तरडी आणि मला बाहेरची म्हणतीये, हिची एवढी हिंमत. तर लगेच कल्याणी म्हणते, हो ना, स्वतःच्या सासूबद्दल आणि नवऱ्याबद्दल एक शब्द ऐकून घेत नव्हती. असं वाटत होतं ही गरीब गाय आहे, पण ही तर वाघीण निघाली. लाडबाई म्हणते, आता तिला सोडायचं नाही, तिला चांगला धडा शिकवायचा. कल्याणी म्हणते, हो ना, तिचा खूप राग आलाय मला सुद्धा, लय मास दाखवला तिने आज. आणि इकडे घरामध्ये नानी आणि बंड्या हे दोघे मिळून मास्तरीनबाईची, नाईकबाईंची चांगली खरडपट्टी काढतात. आणि बंड्या म्हणतो, आज तुझ्यामुळे बाहेरच्या लोकांनी माझ्या घरात येऊन माझा अपमान केला
आता तुझा आत्मा शांत झाला असेल ना, आता तुला बरं वाटत असेल ना. नाईकबाई बंड्याला समजवण्याचा प्रयत्न करतात. अहो मी काय नाही सांगितलं, तुम्हाला मी म्हणत होते बाहेर लोक असतात, दुकानं असतात, तुम्ही मला घराबाहेर काढू नका, पण तुम्ही मला सगळ्यांच्या समोर घराबाहेर काढलं म्हणून त्यांना कळलं असेल ना. बंड्या म्हणतो, गप ग, खोटं बोलतेस तूच त्यांना सांगितलं असेल. आणि इकडे लाड मॅडम ही कल्याणीला सांगते, आता ती मला बाहेरची म्हटली ना, आता मी तिच्या घरची बनवून दाखवणार. कल्याणीला कळतच नाही लाडबाई काय म्हणताय. आणि इकडे नाईकबाई बंड्या आणि नानीला समजवण्याचा प्रयत्न करत असतात. मला जर त्यांना सगळं सांगायचं असतं तर मी त्यांच्यासमोर का म्हटले असते की हो मी स्वतः रागावून बाहेर गेले, मी तुमची तक्रार केली असती ना. बंड्याला क्षणभर हे पटतं तर नानी हात जोडून म्हणते, उपकार केले हो, खूप उपकार केले आमच्यावर. अगं जेव्हापासून तू माझ्या बंड्याची बायको म्हणून या घरात आली ना, तेव्हापासून आमच्या घराचे वासेस फिरलेत. अवदसा कुठली. नाईकबाई म्हणतात, अहो नानी ऐकून घ्या. तर नानी म्हणते, गप ग, तुझ्यावर एक कवडीचा विश्वास नाही माझ्यावर. खोटाडी कुठली, खोटं बोलण्यात तुझे अख्ख्यात जन्म गेला. बाहेरचे लोक भुलत असतील पण आम्ही तुला चांगलं ओळखलंय, आम्ही तुला नाही भुलत. अगं तुला एवढीच काळजी होती, यायचं ना मग घरात. बंड्याने काय तुझे हातपाय तोडले असते, बसली बाहेर आराम करत, हो की नाही. नाईकबाईंची बोलतीच बंद होते. आणि इकडे कल्याणी लाडबाईंना विचारते, घरातली होणार म्हणजे. तर लाड मॅडम सांगते, ती मला बाहेरची म्हणाली ना, आता मी तिच्या सगळ्या घरच्यांना माझ्या मुठीत करणार. तो हेमंतराव तर माझ्या मुठीत आहेत, आता तिची मुलं, तिच्या मुली, तिची नानी, हे सगळं माझ्या मुठीत मला पाहिजे. कल्याणी, उद्या सकाळ होताच गरमागरम समोसे त्यांच्या घरी पोहोचले पाहिजे. मला त्या घरातील प्रत्येक माणसाची खडानखडा माहिती पाहिजे. कल्याणी सांगते, मिळून जाईल मॅडम, टेन्शन घेऊ नका. लाड मॅडम म्हणते, आता मी त्या नाईकबाईला स्वतःच्याच घरात परकी करणार. तिच्या जिव्हाळ्याची सगळी माणसं माझ्या मुठीत असतील आणि मी जसं सांगणार तशीच ती माणसं वागणार. नाईकबाई, मला बाहेरच्या म्हणाले ना तुम्ही, आता तुम्हाला कसं माझ्यासमोर झुकवते, माझ्या पायावर नाक रगडायला लावते ना, ते पाहतच राहा. कल्याणी सुद्धा यासाठी तयार होते. आणि इकडे नानी ही नाईकबाईंना दोष देत असते की तू घरात का नाही आली, तुला आमची एवढी काळजी होती तर यायचं घरामध्ये. बंड्याने काय तुझे हातपाय मोडले असते का, स्वयंपाक बनवायचा, पण तू जाणून बुजून असं वागली कारण आम्हाला सगळ्यांना त्रास व्हावा. आणि नाईकबाईंकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं, कारण हे सगळे खोटे आरोप आहे. आणि देवाने जरी येऊन सांगितलं तर या बंड्याला आणि नानीला कळणार नाहीये की नाईकबाई चांगले आहेत आणि त्यांचा काही दोष नाहीये. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, आमच्या लाडक्या नाईकबाई या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. नाईकबाईंनी नाही तर कमीत कमी लाडबाईंनी तरी बंड्याची जिरवली, हे पाहून बरं वाटलं. पण नाईकबाईंनी शेवटी त्यालाच वाचवलं, त्यामुळे लाडबाई आणखीन चिडल्या, एवढं मात्र नक्की. या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की दुसऱ्या दिवशी सकाळी नाईकबाई जेवणासाठी सकाळच्या ब्रेकफास्टसाठी दडपे पोहे बनवणार. नानी म्हणेल, दडपे पोहे का बनवले, कांदे पोहे बनवायचे ना, मला हे पोहे चावले जात नाही. तर लगेच नाईकबाई सांगतील, ओ गॅस संपला सकाळी सकाळी म्हणून नाही बनवता आले, तुम्हाला संध्याकाळी आल्यावर बनवून देईल. परंतु तेवढ्यात लाडबाईंचा माणूस येथे येईल आणि गरमागरम समोसे देईल, त्यामुळे बंड्या भलताच खुश होईल. बंड्या नानीला सांगेल की लाडबाईंनी गरमागरम समोसे पाठवले आहेत. नानी खुश होईल, परंतु नाईकबाई म्हणतील, त्या लाड मॅडमशी आपली एवढी ओळख नाहीये, ओळख नसताना त्यांच्याकडून हे सगळं कशाला घ्यायचं. आता बंड्या आणि नानी नाईकबाईंना उडून लावतील, एवढं मात्र नक्की. मग नाईकबाई या शाळेत येतील. तेव्हा नाईकबाई शाळेत आल्यावर ही शिगवणबाई आणि हे तावडे सर नाईकबाईंच्या जखमेवर मीठ चोळतील आणि विचारतील, काल तुम्हाला तुमच्या नवऱ्याने घराबाहेर का काढलं होतं. नाईकबाईंचं कडे या प्रश्नाचं उत्तर नसणार. आणि मग जेव्हा नाईकबाई वर्गात असतील, दुपारच्या जेवणाची सुट्टी होईल, तेव्हा आज सकाळी गॅस संपल्यामुळे नाईकबाईंनी काही स्वयंपाक बनवले नसेल, त्यामुळे डबाही आणला नसेल. बाकीचे मुलं जेवण करत असतील, नाईकबाई आपलं काम करत असतील. मुलं नाईकबाईंजवळ येतील आणि विचारतील, नाईकबाई तुम्ही का जेवत नाहीये, तुम्ही डबा विसरलात का, तुम्ही आमचा डबा खा. असं म्हणून सगळी मुलं आपला डबा उघडतील आणि नाईकबाईंना स्वतःच्या हाताने खाऊ घालतील. त्यामुळे नाईकबाई खूप खुश होतील. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आमच्या लाडक्या नाईकबाई या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा,
चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.